मुलांना सांभाळताना पॅरेंट्सला बरेचसे प्रॉब्लेम्स फेस करावे लागत आहेत आणि आजच्या या आधुनिक युगामध्ये, तंत्रज्ञानाच्या युगामध्ये, मोबाईल रोबोटिकच्या युगामध्ये हे प्रॉब्लेम्स आणखी जास्त वाढलेले आहेत. या समस्या ज्या आहेत, आता यावर असं स्ट्रॉंग सोल्युशन कुठलाच डॉक्टर सांगू शकत नाही, परंतु माझ्या मते सर्वात महत्त्वाची भूमिका आई वडील पार पाडत असतात. आईवडिलांना माहिती असते की आपल्या मुलाचा किंवा मुलीचा जन्म झाल्यापासून तो कशा पद्धतीनं किंवा ती कशा पद्धतीनं हे वाढलेले आहेत पोरं, आणि त्यामुळे आई आणि वडील यांची भूमिका मुलांना संस्कारित करण्यामध्ये, सांभाळण्यामध्ये, त्यांचं संगोपन करण्यामध्ये खूप जास्त महत्त्वाची आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ तो मुलगा किंवा मुलगी कुठल्या वयोगटात आहे. त्याच्यामुळे आपण एक सुरुवातीला जसं मी म्हटलं 8 ते 10 नंतर 18 ते 20 पर्यंतच्या वयोगटातले जे मुलं असतात त्यांना सांभाळणं थोडं कठीण जातं. पण आता मी जसं म्हटलं की आईवडिलांची भूमिका सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. याच्या मागचं कारणही तसंच आहे की लहानपणापासून एकतर बघितलं असते त्याचा स्वभाव, सवयी, रहनसहन, व्यवहार, बोलण्याच्या पद्धती, ह्या सगळ्या गोष्टी आईवडिलांनी बघितलेल्या असतात आणि त्याच्यामुळे आता जेव्हा तो एज्युकेशन पॅटर्नमध्ये येतो, करिअर पॅटर्नमध्ये येतो, किंवा त्याला आता कळायला लागतं की मला माझं व्यक्तिमत्व कसं घडवायचं आहे, म्हणजे शिक्षण, व्यक्तिमत्व आणि करिअर प्रॉस्पेक्ट्स जे आपण आता ढोबळमानाने जर विचार केला त्याच्यावर हा विद्यार्थी, हा मुलगा किंवा मुलगी विचार करायला लागलेली असते. मग आईवडिलांची भूमिका समन्वयक म्हणून, सुसंवाद साधणारा त्याचा मित्र म्हणून, इमोशनल बॅलेन्स, भावनिक आधार किंवा एक चांगला सपोर्ट म्हणून खूप मोठी भूमिका आईवडिलांना इथे पार पाडावी लागते. आता या भूमिकेमध्ये मुलं प्रत्येक वेळी तुमचं ऐकतीलच याची काही गॅरंटी नाही, टू बी व्हेरी फ्रँक. आणि हा अनुभव मला सुद्धा आहे, म्हणून मी तुमच्याशी शेअर करतोय आणि तुम्हाला सुद्धा आला असेल. ते प्रत्येक वेळी आपलं ऐकतातच असं नाही, कधी कधी ऐकण्याचं भासवतात पण नंतर ते फॉलो करत नाही. बघा तुम्ही थोडंसं बॅकमध्ये जाऊन, थोडंसं आपलं भूतकाळात 1-2-4 महिने 1 वर्ष आधी जाऊन बघा, थोडंसं विचार करा. ओके, आता ठीक आहे ना, नाही ऐकत, नो प्रॉब्लेम. माझं इथे एकच सजेशन आहे आणि आय एम स्ट्रॉंग ऑन इट. तुम्ही तुमचं सांगणं जिथे आवश्यक आहे तिथे, नेहमी नाही, सारख्या सूचना हा प्रकार नको आपल्याला, पण जिथे आवश्यक आहे तिथे तुम्ही सांगून मोकळे व्हा. याच्यामध्ये 2 फायदे असे होतात आहेत. एक तर तुम्ही सांगितल्यामुळे तुमचं मन मोकळं झालं, तुम्हाला वाटत होतं कन्सर्न आहे, बेसिकली यू आर केअरिंग म्हणून तुम्ही सांगताय, आलं लक्षात. फक्त सूचना देणे किंवा फॉर्मॅलिटी म्हणून सांगत नाही आहे ना. सांगणे, मोकळे होणे हा एक भाग त्याच्यामध्ये कव्हर होतो. आणि दुसरं म्हणजे उद्या जाऊन जर त्याच्याकडनं अशी काही चूक झाली किंवा तो कुठेतरी असं अडचणीत आला तर तो असं म्हणणार नाही की तुम्ही तर मला सांगितलंच नव्हतं. बरोबर आहे. ह्या 2 गोष्टी इथे पर्पज सॉल्व होतात आहेत. म्हणजे यू हॅव टू बी व्हेरी प्रॅक्टिकल. आपण थोडंसं भावनात्मक दृष्टीने विचार करत असताना सुद्धा प्रॅक्टिकल असणं आजच्या या युगामध्ये, कारण मुलांना सांभाळणं इतकं सोपं नाही आहे, सुरुवातच त्याच्यापासून केली आपण. मग ह्या 2 गोष्टी इथे सॉल्व होतात आहेत. इतके सांगा, तुम्हाला जे तुमच्या मनात असलं ते तुम्ही बोलून दाखवताय, आणि दुसरं म्हणजे सांगितलं नाही म्हणून तो मुलगासुद्धा तुम्हाला म्हणणार नाही की मला तर तुम्ही अशाबद्दल कधी सांगितलंच नाही, आहे की नाही. हे झालं. आता सांगण्याचे प्रकार सुद्धा थोडेसे लक्षात घेऊया. हे गुगलवर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे मित्रांनो आणि मैत्रिणींनो, माझ्या गृहस्थांनो आणि गृहिणींनो, माझ्या आई वडिलांनो, कारण मी सुद्धा एक वडील आहे
आणि आम्हीसुद्धा हे फेस करतच असतो, केलेलं आहे. तर त्यातलाच काही भाग तुमच्याशी शेअर करतो आहे. हे घराघरातली ही परिस्थिती आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कधी कधी काही गोष्टी आपण खूप डोक्यावर घेतो आणि ज्या गोष्टी खूप डोक्यावर घेतल्या जातात त्याचा आपल्याला तर त्रास होतो. पण मग मुलं काय करतात, एक काय म्हणतात त्याला, शब्द वापरता येईल ते, अगदी काय म्हणतात त्याला, शेमलेस होऊन जातात. म्हणजे हा थोडासा उद्धट शब्द म्हणता येईल, बेशरम होऊन जातात. त्यांना वाटतं की नाही आपले आईवडील आपल्याला नेहमी सांगतच असतात, ते एका कानाने ऐकतात दुसऱ्या कानाने सोडून देतात. म्हणजे मध्ये जो मेंदू आहे तिथपर्यंत बऱ्याचशा गोष्टी पोहोचतच नाही. आपला कन्सर्न असतो, सांगायचं असतं आणि आपल्याला वाटतं की हे त्यांनी करावं. आता ते का करत नाहीत याचं थोडंसं कारण आपण लक्षात घेऊया. पहिलं म्हणजे बरेचसे जे मुलं असतात त्यांच्या डोक्यामध्ये काही गोष्टी अगदी फिक्स असतात. ते कशामुळे आहे याच्यावर आपण नंतर बोलू वाटल्यास, ते जास्त महत्त्वाचं नाही आहे माझ्या मते. पण महत्त्वाचं त्यातल्या त्यात हे आहे की ही जी अवस्था आहे की काही गोष्टी त्यांच्या डोक्यात फिक्स झालेल्या असतात किंवा करून घेतलेल्या असतात त्यांनी, तर त्याच्यावर आपल्याला थोडंसं त्यांना फ्लेक्झिबिलिटी मोडमध्ये आणणं गरजेचं आहे. असू द्या, काही गोष्टी प्रत्येकाच्याच प्रिन्सिपल्स किंवा त्याची जी मनोधारणा असते ती असते प्रत्येकाची, तुमची, माझी, सर्वांचीच, मुलांची पण असते. मग अशा कंडिशनमध्ये तुम्हाला त्याला एक गोष्ट अगदी प्रकर्षाने सांगायची आणि ती म्हणजे, बाबा रे, करिअर तुझं, शिक्षण तुझं, तू स्वतःसाठी करतोय, आमच्यासाठी करतोय असं वाटून करू नकोस. ह्या गोष्टी आपल्या पाल्यांसमोर मांडा. 8, 10, 12, 14, 15, 20 पर्यंतचे जे काही वयोगट आहे त्यांना स्पेशली हे थोडंसं खूप आधुनिक विचारश्रेणीचं अनुभवातून आलेलं बोलणं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे मित्रांनो. त्यांना मी परत रिपीट करतो, त्यांना हे सांगा की बाबा रे, तुझं शिक्षण, करिअर, तुला काय करायचं आहे, तुझं व्यक्तिमत्व, या सगळ्या गोष्टी तू स्वतःसाठी कर. आमच्यासाठी त्या अनुषंगाने होतील, पण आमच्यासाठी म्हणून तू करू नको. त्याच्यामुळे तुला काय वाटतंय, तुझा इंटरेस्ट कुठे आहे, तुझी क्रिएटिव्हिटी, तुझं ॲक्टिवनेस कुठे तुला शो करायचं आहे, कुठे प्रेझेंट करायचं आहे, तुला काय बनायचं आहे, तुझं ध्येय, ड्रीम्स, गोल्स काय काय आहेत, या सगळ्या गोष्टी तू स्वतः ठरव. त्याचा एक चार्ट तयार कर. हा एक भाग, त्याच्याशी थोडासा संवाद माध्यमातून तुम्हाला संवाद साधायचा आहे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे त्याला हे सांगायचं आहे की जर कदाचित कुठल्याही कारणामुळे तू तुझं गोल, ड्रीम, ध्येय, ऑब्जेक्टिव्ह, तुझ्या डोक्यामध्ये काय जे आयडियाज आहेत त्या फुलफिल करण्यासाठी कुठेतरी मागे पडत आहे ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम, असं जर तुला वाटत आहे तर तू आमच्याशी बोल, आमच्याशी संवाद साध. आता मला हे जमत नाही, आता मी हे करणार नाही, मला याच्यामध्ये खूप अडचणी येऊन राहिलेल्या आहे आणि तुम्ही तर मला वेगळंच काहीतरी सांगितलं होतं वगैरे वगैरे, बऱ्याचशा गोष्टी विद्यार्थी, मुलं बोलतात आणि ते सगळं आपल्या डोक्यावर टाकण्याचा प्रयत्न करतात, आपल्या माथ्यावर त्याचं खापर फोडण्याचा प्रयत्न करतात. भाषा थोडीशी लोकल यूज करतो आहे मी, ते आपल्यापर्यंत पोहोचावं हा उद्देश आहे, दुसरा काहीच नाही. खूप सॉफिस्टिकेटेड जर भाषा वापरली तर ते माझं तुमच्यापर्यंत जे मला पोहोचवायचं आहे ते रटाळ नको व्हायला, हा उद्देश आहे. तुम्हीच मला असं सांगितलं होतं, काय बोलतात, आणि मला तर आता हे जमतच नाही आहे, मी काय करू, आणि ती गोष्ट ते सोडून देतात लिटरली. बॉल कोणाच्या कोर्टमध्ये येतो, आपल्या कोर्टमध्ये येतो. मग आता या कंडिशनमध्ये काय करायचं, हा खूप मोठा प्रश्न निर्माण होतो पॅरेंट्ससमोर. आणि आजची परिस्थिती मी खरं सांगतो मित्रांनो, ही अशी आहे घरोघरी. स्पेशली मिडल क्लास आणि हायर मिडल क्लास जे पॅरेंट्स आणि मुलं आहेत ते या परिस्थितीमधून जातात आहेत. आता अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी आपल्याला केअरफुल राहण्याची गरज आहे. त्याला म्हणून मी तुम्हाला आधीच सांगितलं की त्याला आधीच सांगतो, तू स्वतःसाठी कर, त्या अनुषंगाने आम्हाला मिळेल, आमच्यासाठी म्हणून करू नकोस. मग ही तुमची भूमिका स्पष्ट झाल्यामुळे त्याच्या ॲट द बॅक ऑफ हिज ऑर हर माइंड
एक गोष्ट फिक्स होऊन जाते की आपले आईवडील हे खरंच मला काय आवश्यक आहे, म्हणजे मुलाला वैयक्तिकरित्या कुठल्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे त्यासाठी जाण्यासाठी प्रोत्साहन देत आहेत, ही गोष्ट त्याच्यासाठी क्लिअर झाली, फिक्स झाली. त्याच्यामुळे तो तर एकतर तो म्हणू शकणार नाही पुढे जर असं काही अडचण आली तर अभ्यासात किंवा त्याच्या करिअरमध्ये त्याला पुढे वाटचाल करताना. तर या गोष्टी आपण प्रकर्षाने विद्यार्थ्यांशी, मुलांशी आपल्या संवाद साधून क्लिअर करणं गरजेचं आहे. प्रिय पालक मित्रमैत्रिणींनो, आत्ता मी तुमच्याशी जो संवाद साधला किंवा काही व्ह्यूज शेअर केले ते माझे पर्सनल विचार आहेत, माझा पर्सनल अनुभव आहे, म्हणून मी तुमच्याशी तो तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा बेसिकली प्रयत्न केला. यातलं काय योग्य तुम्हाला वाटतं आहे ते तुम्ही नक्की घ्यावं या अपेक्षेनं आणि सदिच्छेनं. पुन्हा भेटू पुढल्या एखाद्या सुंदर अशा विषयासह लाईफ लेसनच्या भागामध्ये. तोपर्यंत मी आशिष हाडके आपली रजा घेतो, पुन्हा भेटण्याच्या अपेक्षेने आणि इच्छेने. धन्यवाद. हॅव अ नाईस डे.